नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया टी व्ही एस सप्लाय चेन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टी व्ही एस सप्लाय चेन रायजेज 7% आफ्टर टी व्ही एस मोटर कंपनी बायस टेक वाया ब्लॉक डील. तर मित्रांनो, टी व्ही एस सप्लाय चेन लिमिटेडमध्ये ब्लॉक डील झाली आहे. आणि मित्रांनो, या ब्लॉक डीलमध्ये अलायन्झर्स फिनने 20 लाख शेअर विकले आहे आणि हे 20 लाख शेअर टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेडने बाय केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज टी व्ही एस सप्लाय चेन लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया 7 लोखर सिनर्जीज E&C ग्लोबल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीला VSL ग्रीन पॉवर प्रायव्हेट लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे 48.2 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर कशासाठी मिळाला आहे इथे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डर मिळाल्यानंतर या कंपनीची टोटल ऑर्डर बुक झाली आहे 981.05 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, या कंपनीला हे प्रोजेक्ट्स येणाऱ्या 2 ते 12 महिन्यांमध्ये पूर्ण करायचे आहे. चला आता बोलूया गव्हर्नमेंट कंपनी NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड तयार आहे आपली रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी एक्सपांड करायला 2030 पर्यंत 10 गीगावॅट. आणि मित्रांनो, यासाठी NLC इंडिया लिमिटेड जवळपास 50,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड आपली सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेडचा IPO आणण्याचा प्लॅन बनवत आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज NLC इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडमध्ये आज ब्लॉक डील झाली आहे. आणि मित्रांनो, या ब्लॉक डीलमध्ये भारती एअरटेल लिमिटेडचे प्रमोटर इंडियन कॉन्टिनेंटने 51 मिलियन शेअर सेल केले आहे. म्हणजे याची टोटल व्हॅल्यू आहे 8,485 कोटी रुपये. चला आता बोलूया मॅक्स हेल्थकेअर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, UBS अपग्रेडेज मॅक्स हेल्थकेअर टू बाय रेजेस टार्गेट टू ₹1,200. तर मित्रांनो, ब्रोकरेज फर्म UBSने मॅक्स हेल्थकेअर लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे ब्रोकरेज फर्म UBCने मॅक्स हेल्थकेअर लिमिटेडवर 1,200 रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला मॅक्स हेल्थकेअर लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NTPC लिमिटेड पेज ॲडिशनल ₹2,424 करोड इंटरिम डिव्हिडंड टू शेअर होल्डर्स फॉर फायनान्शियल इयर 2025. तर मित्रांनो, NTPC लिमिटेडने फायनान्शियल इयर 2025साठी आपल्या शेअर होल्डर्सला 2,424 कोटी रुपयांचा ॲडिशनल इंटरिम डिव्हिडंड दिला आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी सायन्स पॅक्ट अंडर PLI स्कीम फॉर 10 गिगावॅट आवर बॅटरी कॅपॅसिटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, युनियन गव्हर्नमेंटने ॲडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी
स्टोरेजसाठी 18,100 कोटी रुपयांच्या प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमच्या अंडर 10 गिगावॅट अवर अलोकेशनसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी लिमिटेड सोबत ॲग्रीमेंट साईन केला. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड टू एंटर रिन्युएबल एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग स्पेस विथ सोलार बॅटरी प्लांट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अनिल अंबानीजीची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग स्पेसमध्ये एंट्री करणार आहे. आपला बिझनेस पोर्टफोलिओ इन्क्रीज करण्यासाठी अशी सोर्सेसच्या माध्यमातून अपडेट येत आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.